फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहेत ना? तर मी दीपाली तुमच्या या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज गुणेश गुंजकसाठी एक रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे मोमोज ही रेसिपी बनवणार आहे. ती तर मी आधी काही केली नाही आहे, पण आता आज त्यांच्यासाठी करणार आहे, कारण की त्यांचं कधीच चालू होतं मम्मी माझ्यासाठी आमच्यासाठी मोमोज बनव म्हणून. तर मग त्यांच्यासाठी मी आज मोमोज बनवणार आहे आणि तुम्हाला पण ती रेसिपी आवडली तर तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग आपण आता बनवूया. तर आपण आता 1 वाटी मैदा घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ चवीपुरतं घेणार आहोत आणि पाणी घेणार आहोत. पाण्याने आपण आता भिजवूया. पहिले आधी हे तेल काढून घेऊ. थोडं थोडं पाणी ॲड करायचं यामध्ये. तर आपण आता या गोळ्याला चांगलं मळून घेऊया. एकदम व्यवस्थित त्याला मळून घेतलं की तो एकदम सॉफ्ट बनतो आणि त्यानंतर आपण त्याला तेल लावून घेऊ आणि तेल लावल्यावरती त्याला अर्ध्या तासासाठी तसंच झाकून ठेवायचं आहे. कारण की झाकून ठेवल्यावर अर्ध्या तासाने त्याला जेव्हा आपण ओपन करू तेव्हा ते खूप असं सॉफ्ट नरम मऊ होते. मोमोज बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: 1 पाव पत्तागोबी घेतलेली आहे, मी बारीक चिरून घेतलेली आहे खूप, आणि 1 पाव गाजर घेतलेले आहे. थोडीशी शिमला मिरची पाहिजे होती इथं, तर मी शिमला मिरची नव्हती माझ्याकडे, तर मी थोडी जाड मिरची घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे, आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. थोडंसं तेल घेतलेलं आहे, इकडे बघ, थोडंसं तेल, चवीनुसार मीठ आणि मिरची, थोडी मिरची आणि लसूण, थोडंसं अद्रक बारीक काटून घ्यायचं हे एकदम, आणि सोया सॉस. तर आपण आता एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. जास्त नाही, थोडंसंच टाकायचं तेल. आणि तेल टाकल्यावरती मग त्यामध्ये मग लसूण टाकायचं आहे आणि नंतर अद्रक टाकायचं आहे. अद्रक टाकल्यानंतर मग आपण बारीक मिरची जी आपण कापून घेतलेली आहे ती टाकायची आहे. मिरची, अद्रक, लसूण हे चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये पत्तागोबी टाकायची आहे आणि त्यानंतर मग गाजर आपण जे बारीक कापलेलं होतं ते टाकायचं आहे. तर आता त्यामध्ये जाड मिरची जी आपण कापलेली होती ती टाकायची आहे आणि असं छानपैकी मस्त परतवून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतवायचं नाही आहे. थोडंसं कचवट पण राहिलं तरी चालतं, कारण की थोडं कचवट राहिलं तरच त्याची टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर मग तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या स्टफिंगला. आणि आता त्यानंतर मी मीठ ॲड केलं आहे यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकणार आहे आणि मग छानपैकी त्याला परतून घेणार आहे. मग त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरने खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि बघा तुम्ही स्टफिंग किती छान झालेलं आहे आपलं. त्यानंतर पाणी गरम करायला मी आधीच ठेवलेलं होतं, तर त्याला थोडीशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे आपण भिजवून ठेवलेला होता गोळा तो किती असा सॉफ्ट झालेला आहे. अर्धा तास अगोदर आपण त्याला भिजवून ठेवलेला होता म्हणून असा मऊसूत झालेला आहे. त्यानंतर आपण त्याचे असे गोळे बनवून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे बनवू शकता, लहान मोठे. मी थोडे मोठी साईज घेतलेली आहे, तुम्हाला आवडली तर तुम्ही छोटी साईज पण घेऊ शकता. लाटत असताना पुरीपेक्षा पातळ आणि चपातीपेक्षा जाड लाटून घ्यायचं आहे. यामध्ये मध्यभागी आता सारण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साईडने असं थोडंसं पाण्याचं लावायचं आहे.
मग त्या पाकळ्या अशा व्यवस्थित चिपकतात. आपण मोदकाला कशा पाकळ्या करतो तशाच प्रकारे एकाच दिशेने पाकळ्या करत जायचं आहे. आणि त्यानंतर मला काही एवढ्या छान पाकळ्या जमल्या नाही आहे, पण तुम्ही छान पाकळ्या करा. आणि आपण मोदकाला कसं बनवतो त्याच प्रकारे बनवायचं आहे. काही जास्त हे नाही आहे, सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे हा आपण मोदक बनवतो तसंच मोमोज बनवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. तर त्यानंतर मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे. असं तेल लावून घेतलं ना मग मोमोज चाळणीला चिटकत नाही. मोमोज ठेवताना थोडे सुटसुटीत ठेवायचे म्हणजे एकमेकांना चिपकणार नाही. तर आपण आता मोमोज ठेवलेले आहे आणि यांना उकळायला 10 मिनिटे लागणार आहे. तर 10 मिनिटांनी आपण आता बघूया की कसे आपले मोमोज होतात. तर आपण आता बघूया झाले आपले मोमोज. हो, एकदम मस्त. आता आपले मोमोज खूप छानपैकी झालेले आहेत. आता यांना थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर मग आपण यांना एक एक काढून घेऊ. तर तेल लावलेलं होतं म्हणून ते एकदम असे व्यवस्थित असे निघाले. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे झालेले आहे मोमोज आपले तयार. हे बघा, मी आता छानपैकी मोमोज बनवलेले आहे आणि गुणेश गुंजकला टेस्ट करण्यासाठी देणार आहे. कसे झाले तर त्यांना खूप अशी केव्हाची घाई झाली की केव्हा मम्मी मला देईन म्हणून असं. तर आता चला मग आपण यांना टेस्ट करायला देऊया. बघा कसं छान स्टफिंग आलेलं आहे, मस्त. जवळ घेते डिश. कसे झाले? एकदम मस्त. एकदम छान. सुपर. थँक्यू. खूप अप्रतिम झाले. तर मी आता गुणेश गुंजकला मोमोज खाण्यासाठी दिलेले आहे आणि त्यांना तर खूपच आवडले. अरे कसे झाले? एकदम भारी टेस्टी झालेले आहे. तर तुम्हाला पण माझी रेसिपी मोमोजची आवडली असली तर तुम्ही पण घरी करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. बाय बाय करा.